नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 14 जानेवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। आजचं सकाळ काही अवेलेबल झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे जर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या न्यूज असतील ते आपण उद्या कव्हर करू। आपलं जे इयरबुक आहे आणि स्पॉटलाइट MCQs आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या की मग ते ॲमेझॉनवर अनअवेलेबल झालं किंवा फ्लिपकार्टवर स्टॉकमध्ये नाही आहे। तर तुमच्याकडं बरेच ऑप्शन आहेत। के सागर ऑनलाईन हा एक ऑप्शन लक्षात ठेवा, ज्या लोकांना ऑनलाईन मागवायचं आहे पुस्तक। के सागर ऑनलाईन, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि दुसरा आहे Cart91। तर याच्यावर पण पुस्तक आहे, तर तिथून तुम्ही मागवू शकता। आणि पोस्टलसाठीचा जो नंबर आहे तो तुमच्या समोर आहे, 8446430119। ओके। स्पॉटलाइट रायटिंग फोरममध्ये इनरोल करण्यासाठी spotlightwritingforum@gmail.com या मेल आयडीवर मेल करा। IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग, वीकली GS एसे आणि MPSC मेन्स करता मराठी इंग्रजी निबंध, असे 2 मॉड्यूल्स आहेत। आता जी पहिली न्यूज आहे आपली ती म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया जी आहे आणि आपलं जे इलेक्शन कमिशन आहे यांचा समन्वय साधणारी एक महत्त्वाची न्यूज आहे की आता बऱ्याचदा काय होतं की जी लोक उमेदवारी अर्ज भरतात निवडणूक लढवण्यासाठी, जर तो उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला असेल, म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी जर तो अर्ज बाद केला, तर त्या केसमध्ये तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये जाता येणार नाही। तर हा खूप महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। याच्यात 2 इश्यू होते की उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने की तुम्हाला तुमचा जर अर्ज असेल उमेदवारी अर्ज तो फेटाळला असेल तर तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता। तर एक निर्णय होता यस, दुसरा एक निर्णय होता नो, वेगवेगळ्या केसेसमध्ये। आणि मग त्याच्यामुळे पूर्ण खंडपीठ बसवून त्याला प्रॉपरली आता निर्णय देण्यात आलेला आहे। आणि त्याच्यामुळे आता इथून पुढे जर निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळला तर त्या केसमध्ये तुम्हाला उच्च न्यायालयात जाता येणार नाही। हे सगळं कशाच्या बेसिसवर आहे? आता जे सगळे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्रामपंचायत त्यासंबंधीचे जे काही निवडणुका आहेत त्यासंबंधीचा हा निर्णय आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की हा निर्णय देत असताना मुंबई उच्च न्यायालयाने जो बेसिक निर्णय घेतला आहे किंवा जो संदर्भ घेतला आहे तो 1952चा सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाचा संदर्भ घेतलेला आहे। ओके, सो या केसेस महत्त्वाच्या असतात। एवढं एक लक्षात ठेवा की स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत वगैरे, जर निवडणूक अधिकाऱ्याने तुमचा उमेदवारी अर्ज फेटाळला त्या केसमध्ये तुम्हाला उच्च न्यायालयाचे दरवाजे आता बंद आहे, तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकत नाही। तर ही एक बाब लक्षात ठेवा। त्याच्यानंतर 83 तेजस लढाऊ विमान आपण खरेदी करणार आहे। तेजस हे जे आहे ते मेड इन इंडिया, म्हणजे भारतीय प्रोडक्ट आहे, स्वदेशी प्रोडक्ट आहे। आणि त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची मूव मानली जाते आत्मनिर्भर भारताच्या याच्यामध्ये, कारण आपण आपलं प्रोडक्ट विकत घेतो आहे डिफेन्स करता, तर ती एक महत्त्वाची बाब। आता 83 तेजस लढाऊ विमानं जे आहेत ते आपण घेणार आहोत। आता याच्यामध्ये 2 प्रकारची विमानं आहे आणि जवळपास ही जी अमाऊंट आहे 48,000 कोटी रुपयांची विमान खरेदी। त्याच्यात तेजस MK-1A, ओके, हे 73 विमानं आणि तेजस MK-1 हे 10 विमानं। आता याच्यामध्ये फरक काय बघा, तेजस MK सेम आहे। इथं जे आहे की तेजस MK-1 आणि हे जे आहे 1A, म्हणजे फरक एवढाच आहे की हे 2 जे विमानं आहेत, एक 1A आहे आणि दुसरं 1 आहे, याच्यामध्ये मॉडिफिकेशनचा फरक आहे, तोही आपण बघूयात की काय चेंजेस असतात दोघांमध्ये। तर एक विमान जे आहे तेजस MK-1A ते 73 आणि दुसरे 10 घेतले जाणार आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की हे जे विमान आहे तर याचं जे काही प्रोडक्शन आहे, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी ADA आणि हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड या दोघांद्वारे याचं प्रोडक्शन केलं जातं। आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की कमी उंचीवर उडणारं विमान आहे बघा, हे तेजसचं वैशिष्ट्य कमी उंचीवर उडू शकतं। ओके, आकाशातून आकाशामध्ये आणि जमिनीवर क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता आहे, 2 पद्धतीने, हा ना, एअर टू एअर, ओके, म्हणजे आकाशातून आकाशात, आणि दुसरं जे आहे एअर टू लँड, आकाशातून जमिनीवर। तर अशा दोन्ही पद्धतीने जे काही आहे तेजसमधून तुम्ही मारा करू शकता क्षेपणास्त्राचा। दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की रडारपासून लपून राहून लेझरमध्ये बॉम्ब हल्ला करण्याचं तंत्रज्ञान या विमानात आहे, म्हणजे रडार याला डिटेक्ट करू शकत नाही।
शत्रूचे जे रडार असतात किंवा एखादी है ना क्षेपणास्त्र आपल्याकडे येतं आहे का काय, तर रडार ते चेक करत असतं. तर हे रडार याला डिटेक्ट करू शकत नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर तेजस विमान जे आहे ते ताशी 2000पेक्षा जास्त किलोमीटर वेगाने आकाशात भरारी घेऊ शकतो. म्हणजे जो स्पीड आहे तो जवळपास 2000 पर आर किलोमीटर. ओके, तर इतका हा स्पीड आहे. तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एका वेळेस 3850 किलोमीटरचं उड्डाण पण ते करू शकतं ॲट अ टाईम. एका वेळेस उड्डाण केल्यानंतर 3850 एवढी त्याची कॅपॅसिटी आहे उड्डाणाची. सो हे तेजसचे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. आता आपण बघणार आहोत MK आणि MK1A आणि दुसरी जी आहे की 1, हिच्यामध्ये काय फरक आहे. ओके, आता 1A जे आहे तिच्यामध्ये 40 मॉडिफिकेशन केलेले आहेत. आता साधी गोष्ट आहे की 1पेक्षा 1A हे त्याचं मॉडिफाईड व्हर्जन आहे आणि याच्यात जवळपास 40 मॉडिफिकेशन केलेले आहेत. म्हणजे 40 वेगवेगळ्या गोष्टी तिच्यामध्ये अजून मॉडिफाय केलेल्या आहेत. मग याच्यात काय काय येतं, तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम येते बघा. म्हणजे 1A मध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम आहे. ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक स्कॅन ॲरे आहे, ज्याला तुम्ही है ना त्याचा शॉर्ट फॉर्म पण आहे AESA, ॲडव्हान्स एरोनॉटिकल स्कॅन ओके ॲरे. त्याच्यानंतर बियॉन्ड व्हिज्युअल रेंज BVR मिसाईल्स पण त्याच्यात असू शकतात. नेटवर्क वॉरफेअर सिस्टीम आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे याच्यातला की टोटल किंमत आणि त्या सगळ्या गोष्टी, तर यांची जी किंमत आहे ती 45,696 कोटी इतकी आहे. आणि याच्याबरोबर 1202 ओके 1202 करोडचं पायाभूत सुविधा तिथं उभ्या केल्या जाणार आहे की जिथं त्यांना प्रॉपर बेस असला पाहिजे, तिथं जर रिपेअरिंग आणि बाकीच्या गोष्टी असतील. म्हणजे टोटल डीलमध्ये विमानांची किंमत प्लस पायाभूत सुविधा त्यांची किंमत, ह्या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर हे एक लक्षात ठेवा. आणि याचा बेस तोच आहे, आत्मनिर्भर भारत आणि त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत हे महत्त्वाचं आहे. सो तेजस आपल्याला माहीत पाहिजे. इतिहासाचा अभ्यासक्रम बदलण्याच्या हालचाली. आता खरं तर NCERTबद्दल 2 न्यूज आहेत. हिंदूमध्येही एक न्यूज आहे की NCERT जे आहे तर तिच्यामध्ये मुघलांचा जो इतिहास आहे तो मुघलांचा इतिहास तो कम्प्लीट व्हाईट वॉश झालेला आहे किंवा प्रॉपर इतिहास दिलेला नाही, असं 2 लोकांनी आक्षेप घेतलेला आहे. आणि हा जो दुसरा मुद्दा आहे की NCERT पुस्तकांमध्ये चेंजेस करणार आहे आणि हे 2024पर्यंतची ही प्रक्रिया असेल असं म्हटलं जातं आहे. तर हिच्यामध्ये महिलांचा जो रोल आहे मग तो प्राचीन है ना अर्वाचीन त्या सगळ्या हिच्यामध्ये तर तो इतिहास बघितला जाईल. मग हिच्यामध्ये गार्गी आहे, मैत्रेयी आहे. तर या ज्या प्रभावशाली महिला आहेत तर यांच्यावर फोकस करणं. जसं दुसरा जो मुद्दा आहे की राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद जी आहे तर ती म्हणजेच NCERT आपल्या पुस्तकांमध्ये मग यांच्याबद्दल जास्तीची माहिती देईल. गार्गी, मैत्रेयी, त्याच्यानंतर राणी लक्ष्मीबाई, चांदबिबी, झलकारीबाई है ना. तर गार्गी कोण होते ना, गार्गी म्हणजे बघा हे गार्गी मैत्रेयी आलं आहे ना तर 3 भारतीय समाज जो आहे ना तिच्यातल्या स्त्रियांना त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 3 स्त्रिया या कात्यायनी, मैत्रेयी आणि तिसरी आहे गार्गी. ओके, सो हे सिम्बॉलिक 3 हे आहेत की आज तुम्ही भारतीय समाजातल्या स्त्रियांना यांच्याशी कम्पेअर करू शकता किंवा त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रिया तुम्हाला आढळ. कात्यायनी काय आहे, रांधावाडा उष्टी काढा. ओके, म्हणजे चूल आणि मूल जे प्रकरण आहे ते म्हणजे कात्यायनी, चूल व मूल. मैत्रेयी जी होती की बाबा ती तिच्या कुटुंबामुळे त्यांच्या सपोर्टमुळे ती शिकली. ओके, मग हिच्यामध्ये तुम्ही बरीचशी नावं घेऊ शकता, आनंदीबाई जोशी वगैरे की ज्यांना फॅमिलीनी हेल्प केली आणि मग त्या डॉक्टर झाल्या, तशी मैत्री. आणि गार्गी जी आहे ती स्वयंभू आहे की स्वतःची डेव्हलपमेंट करणं आणि त्या गोष्टी. मग त्या कितीतरी स्त्रिया तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसतील है ना, त्यांना कसलाही फॅमिली सपोर्ट नाही काय नाही पण त्या स्वतः उभ्या राहतात. सो गार्गी हे त्याचं प्रतीक आहे. याज्ञवल्क ऋषीला प्रश्न विचारले होते बघा. ओके, याज्ञवल्क ऋषी जो होता त्याला गार्गीनी प्रश्न विचारून निरुत्तर केल्याचे संदर्भ आपल्याला सापडतात. सो या भारतीय स्त्रियांचे प्रतिनिधित्व तुम्हाला दिसू शकतात हे तिन्ही, कात्यायनी, मैत्रेयी, गार्गी. आणि मग या महिलांबद्दल इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जास्तीचे ज्या काही आहेत रेफरन्स देणं.
अमेरिकेबद्दलच्या 4 न्यूज आहेत बघा वेगवेगळ्या. अमेरिकेतल्या एका महिला कैद्याला मृत्यूदंड देण्यात आला आणि कॅन्सास इथली एक महिला आहे आणि तिला बुधवारी मृत्यूदंड दिलेला आहे, म्हणजे काल. त्या महिलेने मिसुरीमध्ये एका गर्भवती महिलेचा गळा आवळून तिचं पोट फाडून बाळाला पण कापलं होतं. तर याला हिनस क्राईम तुम्ही म्हणू शकता, की गंभीर स्वरूपाचा गुन्हा. आणि 7 दशकांमध्ये अमेरिकेत पहिल्यांदाच एका कैद्याला, महिला कैद्याला, नॉट एका कैद्याला, महिला कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. आणि मग ती जी महिला कैदी होती लिसा मॉन्टगोमेरी, वय वर्ष 52, तर तिला इंजेक्शन देऊन मृत्यूदंड देण्यात आला. ओके, तर हे 70 वर्षात होतं आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प जे आहेत तर ते मृत्यूदंडाच्या शिक्षेचे समर्थक आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा पण महाभियोग आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, की उपाध्यक्ष जे आहेत त्यांनी कारवाई करण्यास मंजुरी दिलेली आहे. तर बघू आज काय होतं. आता डोनाल्ड ट्रम्प यांचं यूट्यूब चॅनल स्थगित केलेलं आहे बा. ट्विटर फीड म्हणजे सगळ्या सोशल मीडियावरून त्यांना बाजूला सारण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलं पण होतं ट्विटरने ज्यावेळेस त्यांचं खातं बंद केलं तर मी ट्विटरसारखं दुसरं एखादं है ना पॅरलल सामाजिक माध्यम उभं करणार. करू शकतात, भरपूर पैसे आहेत त्यांच्याकडं, है ना. त्याच्यानंतर परत तेच आहे सगळं 25वी घटना दुरुस्ती वगैरे. जर टोटल प्रोसेस कंप्लीट झाली तर ते आपण न्यूजमध्ये घेऊ ऑन पेपर. सो त्यांच्या कंपन्यांशी जे काही व्यवहार आहे, वेगवेगळ्या कंपन्या, तर त्यांच्यावर मल्टीनॅशनल कंपन्यांनी पण बहिष्कार घातलेला आहे, की त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्राईप, शॉपिंगफाय सारख्या ई कॉमर्स कंपन्या ज्या आहेत अमेरिकेतल्या, त्यांनी ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचं पाऊल उचललेलं आहे. सो कंपन्यांनी पण त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. त्याचं ट्विटर खातं बंद झालं होतं, फेसबुक, इंस्टाग्राम हेही बंद केलं गेलं होतं. यूट्यूबवरून पण आता बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे ना. आता काय मे और मेरी तन्हाई. सो भारत पॅसिफिक धोरण जे आहे त्याची कागदपत्र अमेरिकेने उघड करून टाकली. अमेरिकेने म्हणजे ट्रम्प प्रशासनाने उघड केली. आता भारत पॅसिफिक म्हणजे एकंदरच पॅसिफिकमध्ये जे चीनचं धोरण आहे आणि चीन ज्या पद्धतीने तिथं मार्गक्रमण करतो आहे, तर त्याच्यासाठी त्याला रोखण्यासाठी पण जी काही गोपनीय कारवाई होती अमेरिकेद्वारे, तर त्याची कागदपत्र 2042मध्ये बाहेर येणार होती. ती कागदपत्र यांनी आता 2021मध्येच बाहेर आणून टाकलेली आहे. म्हणजे काय, की आता त्या कागदपत्रांमुळे चीनवर जे काही XYZ, की चीनच्या अगेन्स्ट किंवा चीनबद्दलची अमेरिकेची मतं आणि त्या सगळ्या गोष्टी उघड झाल्या. त्यामुळं काय झालं, आता जो बायडन प्रशासन जे राहील त्यांच्यावर प्रेशर आलं. कारण शेवटी बघा, प्रत्येकाला रिलेशन सांभाळून ते काम करणं अपेक्षित असतं. म्हणजे सिम्पल असतं की तुम्ही एखादी गोष्ट करताय, ट्रम्पच्या जागी जो बायडन आल्याने 360 डिग्रीमध्ये काही फॉरेन पॉलिसी आणि त्या सगळ्या गोष्टी बदलत नसतात. प्रत्येकाला रिलेशन चांगलं ठेवून काम करून घ्यायचं आहे. आणि मग त्या याच्यामध्ये आता अमेरिकेसाठी आणि जो बायडन यांच्याकरता खास करून ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. सेक्स सिलेक्टिव्ह सर्जरीज ज्या केल्या जातात लहान मुलांवर, इन्फंट किंवा लहान मुलं, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर जर इंटरसेक्स सिच्युएशन असेल तर मग त्या केसमध्ये सेक्स सिलेक्टिव्ह सर्जरीज केल्या जातात. म्हणजे साधी गोष्ट आहे की जसं LGBT आहे, मग त्या याच्यामध्ये इंटरसेक्समध्ये जर प्रॉपरली सेक्स डिफाईन नसेल तर मग त्या केसमध्ये आयदर बॉय ऑर गर्ल, मग ॲज है ना पॅरेंट्सची जी काही विश आहे त्याच्यानुसार मग सेक्स सिलेक्टिव्ह सर्जरी केल्या जातात. की बाबा तुम्हाला इंटरसेक्स आहे, मग इंटरसेक्समध्ये कसं असतं की प्रॉपरली डिफाईन नाही आहे की बॉय आहे की गर्ल आहे. मग या केसमध्ये आई वडील आणि मग तिथले जे काही मेडिकल कन्सर्न आहे त्यांच्या ह्याच्यातून मग आयदर सेक्स सिलेक्टिव्ह करून बॉय तयार करणं किंवा मग गर्ल्सचं हे करणं. तर याच्यावर दिल्ली कमिशन जे आहे प्रोटेक्टिव्ह चाइल्ड राईट्सचं, तर त्यांनी म्हटलेलं आहे की अशा सेक्स सिलेक्टिव्ह सर्जरी ज्या आहेत त्या बॅन करून टाकायच्या. हां, सेक्स सिलेक्टिव्ह सर्जरी कधी होऊ शकते तर अशाच केसमध्ये की जिथं लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन आहे. म्हणजे जर जीवाला धोका असेल तरच तुम्ही असं सर्जरी करा. आता बघू येत्या काळामध्ये दिल्लीने हे जे काही न्यू इनिशिएटिव्ह हे केलेलं आहे त्याचं काय होतं. आता याच्यामध्ये दुसरं जे काय आहे की मंत्रेची वैरी मारे. आता हे जे आहे की टी व्हीवर ज्या न्यूज येत असतात बघा, की नजर सुरक्षा कवच है ना, हनुमान यंत्र वगैरे वगैरे. तर एक व्यक्ती होती, त्या व्यक्तीने औरंगाबादमध्ये राजेंद्र अंभोरे नावाची व्यक्ती होती. 2015मध्ये त्यांनी एक सिद्धी प्राप्त केलेलं यंत्र, जे टी व्हीवर ॲड चालतात बघा, असं जे यंत्र असतं की बाबा हे यंत्र घ्या, याच्याने तुमचे प्रश्न सुटतील वगैरे वगैरे, असं यंत्र मागवलं होतं. हनुमान चालिसा होती वगैरे आणि त्यांचे काही कुठलेही प्रश्न सुटले नाहीत. साधी गोष्ट, असलं जर काम झालं असतं 5,200 रुपयामध्ये तर गोष्टीच बदलून गेल्या असतात. त्यामुळे कोर्टात त्यांनी केस दाखल केली होती आणि कोर्टात केस दाखल केल्यानंतर
मग कोर्टाने ती सुनावणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो काही जादूटोणा कायदा आहे त्या जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत कारवाई होईल असं कोर्टाने क्लिअर केलेलं आहे. ओके, जादूटोणा प्रतिबंधक कायदा. तुम्ही देवी देवतांचे जे नावं आहे, ओके, ते घेऊन वस्तू विकू शकत नाही. तर हे कोर्टाने क्लिअर केलं. आता याच्यामध्ये ॲमिकस क्युरी नावाची एक कन्सेप्ट आहे बघा. ओके, ॲमिकस क्युरी काय असतं तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. ॲमिकस क्युरी, ॲमिकस क्युरी म्हणजे न्यायमित्र असं त्याला म्हटलं आता मराठीमध्ये. म्हणजे की खटल्याशी संबंधित ती व्यक्ती नसते, पण ती व्यक्ती खटल्यामध्ये न्यायालयाला मदत करते. मग तिच्यामध्ये प्रॉपर ओपिनियन देणं किंवा सजेशन देणं असं. म्हणजे न्यायदानाला एक प्रॉपर दिशा देण्यासाठी ॲमिकस क्युरीची जी भूमिका असते ती महत्त्वाची असते. सो याला न्यायमित्र तुम्ही म्हणू शकता. तर ॲमिकस क्युरी एक लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये एक होतं की यांनी सांगितलं की बाबा देवदेवतांची नावं, मंत्र, हे ते, की बाबा हे उच्चारण करून तयार केलेलं आहे, असं आहे तसं आहे, असं जर तुम्ही प्रोडक्ट विकत असाल तर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत त्या प्रोडक्ट आणि त्या कंपनीवर तर कारवाई होईलच, पण दूरचित्रवाहिनी ज्या चॅनलवर ही ॲड चालू आहे त्यांच्यावर पण गुन्हा दाखल होणार. तर हा एक मेजर इश्यू आहे. ओके, सो शेवटी काय ना की आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल ड्युटीज आहेत, कर्तव्य है ना, मानवी कर्तव्य. त्याच्यात सांगितलेलं आहे आर्टिकल 51A की सायंटिफिकली तुम्ही बघितलं पाहिजे, सायंटिफिकली गोष्टी झाल्या पाहिजेत आणि ती दृष्टी आपल्यात डेव्हलप झाली पाहिजे आणि आपलं कर्तव्य त्या बेसिसवर पाहिजे. हे ऑलरेडी फंडामेंटल ड्युटीजमध्ये आहे. आणि तरीसुद्धा जर आपण अशा पद्धतीने गंडेदोरे घेत असू तर मग ते सगळंच फेल ठरतं. त्याच्यानंतर आता आजच्या याच्यामध्ये बघा, माघी गणपती, माघी आणि माघी इथं जे काही वेगवेगळ्या ठिकाणी रेफरन्सेस आहेत, तसं पंजाबच्या बाबतीमध्ये फोर्टी मुक्ताज लिबरेटेड वन. आता हे फोर्टी मुक्ताज कोण होते की ज्यांनी मुघलांच्या तावडीमधून बाकी जी काही तिथली शीख लोक आहेत त्यांना वाचवलं होतं. बॅटल ऑफ खिद्रना. ओके, सो बॅटल ऑफ खिद्रना जे होतं तिच्यामध्ये शौर्य गाजवणारे, मुघलांच्या तावडीतून बाकीच्यांना वाचवणारे जी 40 मुक्ताज आहेत, ओके, द लिबरेटेड वन, त्यांना ट्रिब्यूट दिलेलं आहे पंजाबचे जे मुख्यमंत्री आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की मुक्ताज ही जी कन्सेप्ट आहे बॅटल ऑफ खिद्रना, तर ती मुघलांपासून शिखांना वाचवण्यासंबंधी. पोंगल आहे बघा, सो दिल्लीने पोंगल दिलेला आहे. मकर संक्रांती. तुम्हाला सर्वांना, स्पॉटलाईट फॅमिलीच्या प्रत्येक सदस्याला खूप खूप शुभेच्छा. है ना, गोड नाही बोललं तरी चालतं, पण जे काही आहे ते स्पष्ट असलं पाहिजे, ऑन द बेसिस ऑफ व्हॅल्यू सिस्टीम असलं पाहिजे, तेवढं एक लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता गंगिरेड्डू कम्युनिटी आहे आणि गंगिरेड्डू कम्युनिटी जी आहे तर ते मग संक्रांती फेस्टिवल कशा पद्धतीने मनवतात तर बघा, इथं सजवलेला बैल आहे आणि मग ते गाणं वगैरे गातायत है ना, पिपाणी वाजवतायत. तर फेस्ट्युंड बुल गंगिरेड्डू कम्युनिटी आहे ना, सदर्न इंडियामध्ये आहे. आणि तशा म्हणजे साधी गोष्ट ही मकर संक्रांती कशा कशा पद्धतीने साजरी होते बघा प्रत्येक ठिकाणी. म्हणजे हीच डायव्हर्सिटी आहे, डायव्हर्सिटी ऑफ अ कल्चर जे काय म्हणतो आपण, तर ते हेच आहे. साबरीमाला जे आहे आपलं, साबरीमाला टेम्पल, की जे खूप न्यूजमध्ये असतं, एंट्री आणि 10 ते 50 वयोगटाच्या महिलांना एंट्री नाही. आता याच्यामध्ये कोर्टाने निर्णय दिला होता की तुम्ही सर्व वयाच्या महिलांना तिथे एंट्री द्या, परंतु परत आता याच्यावर सुप्रीम कोर्टाचं बेंच आहे आणि ते काय निर्णय देतं त्याच्याकडे लक्ष आहे सर्वांचं. पण आता ह्या वेळेस मकराविलक्कू जो फेस्टिवल आहे, उत्सव आहे, तो तिथे साजरा होतोय. दरवर्षी जवळपास 3 लाख लोक तिथं जातात. यावेळेस फक्त 5,000 लोकांना परमिशन आहे कोविड-19मुळं. तर हे एक लक्षात ठेवा. म्हणजे कितीतरी फेस्टिवलची नावं आता येऊन गेलेली आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर टेररिझमच्या बाबतीमध्ये आता एस जयशंकर यांनी जे UN सिक्युरिटीच्या इथं भाषण केलेलं आहे त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे काय होते ना, सिम्पली त्यांनी सांगितलं की टेररिझमच्या बाबतीमध्ये आतापर्यंत एक्स्टॉर्शन, मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्स, वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंग अशा गोष्टींचा वापर टेररिस्ट करत होते. परंतु येत्या काळामध्ये डिजिटल सिक्युरिटी हा तिच्यातला फार महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि याच्यातले लूप होल्स पण टेररिस्ट वापरू शकतात आणि त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. दुसरं आहे ॲनोनिमिटी, है ना. ॲनोनिमिटी म्हणजे काय की खरं तर इंटरनेटचा हा फार मोठा फायदा आहे की तुम्ही
दूर राहून एखाद्याला त्रास देऊ शकता, तुमचं नाव तिथं येत नाही, तुम्ही एखादं फेक अकाउंट काढून काम केलं, सो ॲनोनिमिटी आहे. म्हणजे एखाद्याला जाऊन चिमटा काढलात, तुम्ही दिसणार आहात समोर, पण याच्यातून तुम्ही ॲनोनिमिटी जी आहे की निनावीपणा, तर तो याचा हे आहे. त्याच्यानंतर ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी पण आहे बघा, तर त्याचाही वापर टेररिस्ट करू शकतात. सो या सर्व गोष्टींचा विचार आपण करणं गरजेचं आहे, हे याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. सो पाकिस्तान ज्या पद्धतीने त्यांच्या इथं टेररिस्ट याच्यावर ॲक्शन घेतोय, तर त्याचा फक्त उद्देश जो आहे तो फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स मधच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडणं एवढंच आहे. ओके, 5 स्टार ट्रीटमेंट देणारा देश वगैरे, तर पाकिस्तानवर पण हे केलेलं आहे. त्याच्यानंतर एशिया पॅसिफिक जॉईंट ग्रुपची आता ह्या वीकमध्ये मीटिंग आहे, तर तिच्यामध्ये त्यांचाही प्रयत्न राहील पाकिस्तानला ब्लॅकलिस्ट करायचं FATFमध्ये. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. हां, हे खूप खूप महत्त्वाचं आहे आता की जे शेतकरी कायदे आहेत त्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी काय. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने कमिटी स्थापन केली, त्या कमिटीला पण काही लोकांनी म्हणजे मेजॉरिटी जे काय आहेत, तर मेजॉरिटी शेतकरी संघटना त्यांनी नाही म्हटलेलं आहे. पण सगळ्यात बेसिक गोष्ट ज्या वेळेस येते की तुम्ही कोर्टात जाता, तर संविधानिक आहेत का, कायद्यांच्या बाबतीत काय मुद्दे आहेत. तर सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की कायदा जर असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा कायदा जो आहे तर तो कायदा खूप प्रॉपर नाही आहे, म्हणजे संविधानाला धरून नाही आहे, तर मग तो तिथं रिपील होऊ शकतो किंवा तो कायमस्वरूपी तिथं संपू शकतो. आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे की प्रोसिजर है ना, कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी बघत असताना दोघी सभागृहांमध्ये तो कायदा पारित होणं गरजेचं आहे. परंतु राज्यसभेच्या बाबतीमध्ये हे दिसून आलं, निदर्शनास आलं की हा कायदा प्रॉपरली पारित झालेला नाही आहे आणि तिथं व्हॉइस वोट, आवाजी मतदान घेण्यात आलं होतं. तर आवाजी मतदान जे आहे ते ॲक्सेप्टेबल नसतं. आवाजी मतदान बऱ्याच वेळा घेण्यात येतं, ही पहिली गोष्ट नाही. फक्त आता आपण आर्टिकलनुसार बोलूयात. आर्टिकल 100, ओके, आपल्या संविधानातलं कलम 100 जे आहे ते 100 कलम काय सांगतं की व्हॉइस वोट अनरिकग्नाइज, म्हणजे मेजॉरिटी जर तुम्हाला हवी असेल, तुम्हाला नंबर दाखवायचा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही वोटिंग घेणं गरजेचं आहे की कोण कोणाला सपोर्ट करतं आहे. आवाजी मतदान तिथं ॲक्सेप्टेबल नाही. तर हा एक खूप महत्त्वाचा याच्यातला हे आहे की वोटिंग महत्त्वाचं आहे, प्रेझेंट अँड वोटिंग. ओके, आणि मेजॉरिटी डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला आर्टिकल सांगतं की बाबा तुम्ही वोटिंग घेतलं पाहिजे, वोट्स नॉट आवाज. आवाजातून असं यस अँड नोमध्ये समजत नाही की किती लोक आहेत आणि सरळ स्पीकर काय करतो की हां यस म्हटले चला जा घरी. दुसरं जे आहे ते म्हणजे आर्टिकल 122. ओके, या ग्रीन याच्यात जे आहे आर्टिकल 122 122 जे आहे. आता हे आर्टिकल 122 काय सांगतं की जी काही ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, म्हणजे एकंदरीतच आपलं जे काही सुप्रीम कोर्ट आहे किंवा कुठलंही कोर्ट ज्युडिशियल रिव्ह्यू की ते बघतं की काय हे योग्य आहे अयोग्य आहे. तर याच्यामध्ये काय बघितलं जातं, प्रोसिडिंग्स कॉन्स्टिट्यूशननुसार आहे किंवा नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की इरेग्युलॅरिटी जी आहे प्रोसिजरमधली ती इथं महत्त्वाची नाही आहे. म्हणजे व्हायलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे काय असतं, संविधानाचं व्हायलेशन जे आहे, तर ते फक्त प्रोसिजरमध्ये इरेग्युलॅरिटी असल्याने होत नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे की राजा रामपालची केस आहे सुप्रीम कोर्टाची, तिच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स व्हायलेट होणं गरजेचं आहे. म्हणजे संविधानात सांगितलेल्या गोष्टींचं पालन नाही झालं तर ते कॉन्स्टिट्यूशनल ठरणार नाही आहे. पण तुम्ही जर प्रोसिजरमध्ये थोडंसं प्लस मायनस केलं की राज्यसभेच्या प्रोसिजरमध्ये गडबड झाली, तर तिथं तुम्ही क्लेम 122च्या अंतर्गत नाही करू शकत. तुम्ही संविधानिक याच्यानुसार गडबड झालेली आहे तर ते करू शकता. आणि मग तिच्यामध्ये जे आहे की राज्यसभेच्या याच्यामध्ये 100व्या कलमाचं हनन झालेलं आहे की तुम्ही तिथं वोटिंग घेणं अपेक्षित होतं. म्हणून 122 ऐवजी सगळ्यात बेस्ट क्लेम जो आहे की संविधानाचं हनन होणं, तर ते संविधानिक प्रोसिजरचं तसे 100मध्ये झालं आहे. दुसरं महत्त्वाचं कलम 107 आर्टिकल 107 याच्यानुसार कुठलाही कायदा पारित होण्यासाठी दोन्ही सभागृहामध्ये तो पारित होणं अपेक्षित असतं. आणि तो कायदा पारित होण्याकरता मग राज्यसभेच्या बाबतीमध्ये गोष्टी प्रॉपरली झालेल्या नाही आहेत, तर याचं कोर्ट असा अर्थ काढू शकतं की आवाजी मतदान किंवा प्रोसिजरच प्रॉपर फॉलो नाही आहे. त्याच्यामुळे 107 अंतर्गत तो कायदा परत राज्यसभेत जाऊ शकते तिघी आणि तिथं परत राज्यसभेत प्रॉपरली तुम्हाला त्याला पारित करावा लागेल जो लोकसभेत पारित झाला होता. सो कलम 100, कलम 122, कलम 107 हे 3 लक्षात ठेवा. येत्या काळात सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं ते बघूयात, पण हे 3 कलम तुम्हाला माहीत पाहिजे. हे बघा, बॉर्डर सिक्युरिटीच्या वर 3 प्रश्न GS3 मध्ये होते UPSC मेन्स, आणि तुम्हाला दिसतं इथं की हे टनल शोधलेलं आहे
आणि 26 जानेवारी आहे, आता प्रजासत्ताक दिवस आहे आणि त्या बेसिसवर जर हे त्याच्यासमोर येतं आहे तर सिक्युरिटीसाठी पण हे कन्सर्न असतात. तर मी आर्मीने हे शोधलेलं आहे. तर असे टनल आहेत, पाकिस्तान बॉर्डर आहे, तर तिकडून मग टेररिस्ट वगैरे अशा पद्धतीने येतात. सो बॉर्डर एरिया जो आहे त्याची सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी, बॉर्डरमध्ये जे काही इन्फिल्ट्रेशन होतं त्याची सिक्युरिटी, हे सगळ्यांवर प्रश्न विचारून झालेले आहेत. पोलिओ इम्युनायझेशन जे आहे तर ते पोस्टपोन केलेलं आहे, 17 जानेवारीला होतं आणि 16 जानेवारी जे आहे तिथून मग नॅशनल इम्युनायझेशन डेवर है ना कोविड वॅक्सिनेशन सुरू होणार आहे. तर बघू पल्स पोलिओचं काय होतं आहे त्या काळामध्ये. अडल्ट्री लॉ मस्ट स्टे फॉर मिलिटरी. आता बघा अडल्ट्री लॉ जो आहे 2018मध्ये हा निर्णय देण्यात आला होता. 497चा व्हिडिओ ऑलरेडी आपला आहे, तो तुम्ही बघून घ्या. मग तिच्यातून तुम्हाला क्लिअर होईल की हे 497 प्रकरण काय आहे. फक्त मिलिटरीचं असं म्हणणं आहे की मिलिटरी पर्सनल जे आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्यांना सेक्शन 497चा जो अडल्ट्रीचा निकाल आहे 2018चा सर्वोच्च न्यायालयाचा, तिच्यातून तुम्ही एक्सेप्शन द्या, त्यांना बाहेर ठेवा. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता असं मी का म्हणतोय, तर ही जी लोकं आहेत म्हणजे असं त्यांनी डिफेन्सने काम सजेस्ट केलेलं आहे की आर्मी, एअरफोर्स हिच्यातली जी लोकं आहेत ती भरपूर कालावधीसाठी घरापासून दूर असतात आणि मग त्या कालावधीत जर तुम्ही 497चं जे काही डिक्रिमिनलायझेशन केलेलं आहे तर त्या केसमध्ये मग त्यांच्यासाठी ते स्ट्रेसफुल होऊ शकतं. तर ते 497चा व्हिडिओ तुम्ही बघा, मग तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. ओके, कालचे प्रश्न बघा. झुकू व्हॅली कुठं आहे, तर मणिपूर, नागालँड. महाराष्ट्रात गाढवांना ठेवण्यासाठी सर्वाधिक कोंडवाडे, तर महाराष्ट्रात एकही नाही, म्हणून तमिळनाडूला महाराष्ट्रातली गाढवं पाठवली इंडिया प्रोजेक्ट फॉर ॲनिमल अँड नेचर संस्थेत. ओके, ब योग्य आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रतींची छपाई केली जाणार नाही, बरोबर आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच असं होतं, हेही बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बिनचूक आहे. प्रोजेक्ट विस्टा अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या संसदेच्या इमारतीत लाल धोलपुरी दगड, राजस्थान, हेही बरोबर आहे. आणि सध्याची संसदेची इमारत इडविन लुटन्स आणि हर्बिट बेकर यांनी बांधली होती, पण ते फ्रेंच नव्हते, ते ब्रिटिश होते, त्याच्यामुळे बी चुकीचं आहे बघा. बऱ्याच लोकांनी इथं गडबड केली. त्याच्यानंतर महाराष्ट्रात राज्य बाल हक्क आयोगाची स्थापना 2007मध्ये झाली आहे. प्रश्न घ्या आजचे. चिकन व अंडी किती अंश सेंटीग्रेड तापमानावर किती मिनिटं शिजवल्यास बर्ड फ्लूचा विषाणू निष्क्रिय होतो? 70 डिग्री सेल्सिअस 30 मिनिट, 100 डिग्री सेल्सिअस 15 मिनिट, 70 डिग्री सेल्सिअस 15 मिनिट, 100 डिग्री सेल्सिअस 30 मिनिट. खालीलपैकी कोणत्या देशाला जानेवारी 2021मध्ये अमेरिकेने दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश म्हणून जाहीर केले? पाकिस्तान, क्युबा, इराण, कतार. POP, प्लास्टर ऑफ पॅरिसचं रासायनिक सूत्र काय आहे? CaSO4 2H2O, CaSO4H2O, CaSO4 हाफ H2O आणि CaSO4 H2O3. मेजी ही संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पोंगल, लोहरी, मकर संक्रांती, बिहू. हेल सिल्क रोड ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? जपान, चीन, रशिया, अमेरिका. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.